आज जो खासदारकीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये या एका पक्षातल्या MIM सारख्या एका धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पक्षाच्या नगर शहरातील ते काहीतरी एका अशरफी नावाच्या माणसाने फॉर्म भरला. मुळात म्हणजे हा पक्ष देशामध्ये शरिया लागू करण्याच्या उद्देशानं काम करतो. या पक्षाचा नगर शहरातून नगर जिल्ह्याच्या दक्षिणेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरणाऱ्या जो काही अशरफी आहे त्याची पार्श्वभूमी पाहिली तर फक्त धार्मिक मुद्द्यावरती कुठेतरी काहीतरी निवेदन देणे, 10-20 विद्रोही टोळके गोळा करणे आणि त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या एखाद्या धार्मिक मुद्द्यावरती दोन धार्मिक समाजामध्ये कसा वाद पेटत राहील या विषयावरती तो मुद्दा उपस्थित करत असतो. आणि आज पाहिलं तर या MIM सारख्या पक्षाची भीती या मुस्लिम महिलांनाच वाटते. कारण शरियाच्या कायद्यानुसार यांना देशामध्ये शरिया लागू करायच्या हिशोबाने हे MIMचं पक्ष काम करत असतं. आणि 3 तलाक सारख्या मुद्द्यावरती ज्यावेळेस या महिलांना सुरक्षितता मिळाली, ज्यावेळेसपासून 3 तलाक लागू झाला देशामध्ये, त्यानंतर या मुस्लिम महिलांना एक कुठेतरी सुरक्षित जगण्याचं एक त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला. आणि आज मुस्लिम महिला आपण पाहतो की कुठेतरी गेम चेंजर झालेला आहे निवडणुकीमध्ये. त्यांचा जो काही मतदानाचा कल आहे तो अशा मुद्दा हाताळणाऱ्या पक्षांकडे वाढलेला आहे. आज या देशामध्ये जे काही महिलांचा विषय आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम महिलांना या ठिकाणी मान सन्मान मिळत नव्हता, तो मान सन्मान आता या ठिकाणी मिळतोय. तर ह्या पक्षाची आयडिओलॉजी ही मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिली तर ती शरियाच्या नुसार आहे. आणि शरियामध्ये कितपत महिलांना मान सन्मान आहे, सुरक्षितता आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि राहिलं या कुठल्या एखाद्या पक्ष ह्या MIM सारख्या पक्षाच्या या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तर याच्याकडे काय मुद्दे हो, याच्याकडे कुठल्या संस्थानिक शिक्षण संस्था आणण्याचे मुद्दे आहेत, IT पार्कचे मुद्दे आहेत, रस्त्याचे मुद्दे आहेत, पाण्याचे मुद्दे आहेत. हा या कुठल्याही मुद्द्यावरती इलेक्शन लढणार नाही. हा लढणार कुठल्या विषयावरती आहे, हा हिंदू मुसलमान सारख्या विषयावरती लढणार. असं पाहायला गेलं तर या उमेदवाराच्या वरती काही भाष्य करण्यात मजाच नाही. 2-500च्या वरती याला काही मत पडणार नाही. त्याच्यामुळं अशा कुठल्या उमेदवारामुळं त्रिशंकू लढत वगैरे अशी काही गोष्ट होणार नाही. त्याला फॉर्म भरायला किंवा त्याच्या प्रचाराला 50च्या वरती जरी माणसं मिळाली तरी त्याचं खूप नशीब चांगलं आहे. त्याच्यामुळं ही काही त्रिशंकू किंवा कुठली अशी जोरदार लढत बिडत काही होणार नाही. त्याचं डिपॉझिट आणायला सुद्धा माणूस त्याच्याकडे शिल्लक राहणार नाही, त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त होणार नाही.